नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या आपल्या पिरियडमध्ये आपण बी ए तृतीय वर्ष सेमिस्टर 5वे आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारक या पेपरचा अभ्यास करत असताना प्रकरण क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल माहिती पाहत आहोत. आत्तापर्यंत आपण प्रकरण क्रमांक 1 आधुनिक महाराष्ट्रातील किंवा सामाजिक सुधारणाची पार्श्वभूमी याबद्दलची माहिती पाहिली. प्रकरण क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दलची माहिती पाहिली आणि आपण प्रकरण क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दलची माहिती आपण मागच्या 2-3 व्हिडिओपासून किंवा लेक्चरपासून पाहत आहोत. तर गोपाळ गणेश आगरकर हे आधुनिक महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक ज्यांनी समाज सुधारणेचा पाया महाराष्ट्रामध्ये रचला किंवा वाढवला आणि त्यामुळेच एक समाज सुधारणेची पार्श्वभूमी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. अशा गोपाळ गणेश आगरकरांबद्दलची माहिती पाहत असताना सर्वप्रथम आपण गोपाळ गणेश आगरकर यांच्या प्रारंभिक जीवन किंवा ज्याचं जे काही जन्म, बालपण आणि शिक्षणाबद्दलची माहिती पूर्णपणे अभ्यासली प्रारंभिक जीवनामध्ये. त्यानंतर ब नंबरचा पॉईंट म्हणजेच गोपाळ गणेश आगरकरांचं सामाजिक कार्य. त्यांनी समाजाच्या हितासाठी किंवा सामाजिक उपदेश देण्याचं जे कार्य केलं होतं किंवा समाजामध्ये बदलाची पार्श्वभूमी निर्माण करण्यासाठी एक सामाजिक कार्याकडे त्यांनी वाटचाल सुरू केली. त्यामुळे समाजामध्ये परिवर्तनाची एक लाट किंवा परिवर्तनाची चळवळ निर्माण झाली. याबद्दलची माहिती पाहिली. आणि आता याच प्रकरणातील शेवटचा भाग म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर यांचे शैक्षणिक कार्य. आता गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल माहिती पाहत असताना सर्वप्रथम सामाजिक कार्याची पूर्णपणे अभ्यास पाहिला आणि या अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या समाजसुधारकांनी ज्या सामाजिक सुधारणेबरोबरच शैक्षणिक वाटचाल किंवा सुधारणा त्यांनी जे सुधारक वृत्तपत्र चालू केले. या माध्यमातून त्यांनी समाजातल्या अनिष्ट प्रथा परंपरा त्याचबरोबर ज्या शैक्षणिक बाबीमुळे समाजामध्ये परिवर्तन निर्माण होतं ही एक पार्श्वभूमी निर्माण करून दिली. त्याबद्दलची माहिती आपल्याला पाहिजे. तर गोपाळ गणेश आगरकरांच्या शैक्षणिक कार्याची माहिती पाहत असताना सर्वप्रथम शाळेच्या माध्यमातून लोकशिक्षणास किंवा शाळा ही लोकशिक्षण देणारी किंवा समाजाला एक जडणघडण निर्माण करणारी एक चळवळ आहे, म्हणूनच त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं. आणि त्या काळामध्ये गोपाळ गणेश आगरकरांचे मित्र जे काही सहकारी लोकमान्य टिळक असतील, चिपळूणकर असतील, नामजोशी असतील, हे अनेक असे काही मित्र होते की ते शैक्षणिक प्रवाहाकडे म्हणजेच समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत होते. अशा स्थितीमध्ये ज्या मित्र आपल्या सहकार्याच्या मदतीने अनेक शैक्षणिक कार्यास त्यांनी सुरुवात केली. सर्वप्रथम गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्याबरोबरच शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. त्यांनी त्याच माध्यमातून म्हणजेच इसवी सन 1881 ते 87च्या कालखंडामध्ये लोकमान्य टिळकांनी ज्या केसरी नावाचं साप्ताहिक सुरू केलं, या केसरीचे संपादक म्हणून त्यांनी कार्य पाहण्यास गोपाळ गणेश आगरकरांनी सुरुवात केली. आणि पण काही काळानंतर म्हणजे 7 वर्षानंतर गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये जे काही वैचारिक मतभेद निर्माण झाले, त्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर हे सामाजिक सुधारणेला प्राधान्य देणारे समाजसुधारक होते किंवा नेते होते आणि लोकमान्य टिळक हे राजकीय स्थिती सुधारण्यासाठी राजकीय बदलाची पार्श्वभूमी निर्माण करणारे नेते होते. आणि या दोघांमध्ये जे काही वैचारिक मतभेद होऊन 1881 ते 87च्या कालखंडात संपादक पद भूषवलेले गोपाळ गणेश आगरकर यांनी 1887 मध्ये केसरी या वृत्तपत्राचे जे काही साप्ताहिकाचे संपादक पद याचा राजीनामा दिला आणि स्वतःचे एक वृत्तपत्र म्हणजे सुधारक नावाचे एक वृत्तपत्र चालू केलं आणि त्या माध्यमातून सामाजिक सुधारणेकडे त्यांची वाटचाल सुरू झाली. या 7 वर्षाच्या कालखंडामध्ये
ज्या सुधारक या वृत्तपत्र निघण्या अगोदर गोपाळ गणेश आगरकर, त्यानंतर जे काही लोकमान्य टिळक आणि चिपळूणकर या अन्य जे काही सहकारी असतील यांच्या मदतीने शैक्षणिक कार्यामध्ये गोपाळ गणेश आगरकरांनी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, त्याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम गोपाळ गणेश आगरकर यांनी आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समाजामध्ये परिवर्तन किंवा बदलाची पार्श्वभूमी निर्माण करून देत असताना आपल्या सहकार्याच्या मदतीने म्हणजेच लोकमान्य टिळक व चिपळूणकर यांच्या मदतीने इसवी सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. आता या न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेचा प्रमुख हेतू म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये जे काही पाश्चिमात्य शिक्षण, त्यामध्ये ब्रिटिश सत्ता भारतामध्ये स्थापित झाली होती आणि ज्या काही ख्रिश्चन मिशनऱ्या यांनी भारतामध्ये विविध अशा शैक्षणिक ज्या संस्था निर्माण करण्यास प्रारंभ केला आणि या संस्थेच्या माध्यमातून जे काही इंग्लिश तत्त्वज्ञान इंग्रजीमधून शिक्षण देण्यास प्रारंभ केला. त्या बाबीचा अंगीकार करत लोकमान्य टिळक, चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकरांनी 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि या इंग्लिश स्कूलमध्ये भारतातील प्रामुख्याने महाराष्ट्रातील जे काही तरुण वर्ग किंवा जो काही विद्यार्थी असतील यांना शिक्षणाची व्यवस्था करून दिली. म्हणजे पाश्चिमात्य शिक्षण, पाश्चिमात्य संस्कृती, पाश्चिमात्य जे काही बदल या इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून शिकवण्यास प्रारंभ होऊ लागला. पुढे हे इंग्लिश स्कूलच्या शाखा वाढण्यास प्रारंभ झाल्या, अनेक ठिकाणी शाखा सुरू झाल्या. अशा माध्यमातून ज्या इंग्लिश स्कूलमध्ये शिकलेले जे काही तरुण वर्ग असतील पुन्हा अशा इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून शिक्षण देण्यास त्यांनी प्रारंभ केला. अशा प्रकारे सर्वप्रथम 1880 मध्ये लोकमान्य टिळक असतील, चिपळूणकर असतील, त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर असतील यांनी एक शैक्षणिक कार्याची सुरुवात केली आणि या सर्वांनी या इंग्लिश स्कूलमध्ये शिकवण्याचं काम केलं. त्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी प्रमुख होते. त्यानंतर 24 ऑक्टोबर 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही स्थापन करण्यात आली आणि या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून जे काही प्राथमिक शिक्षणाच्या नंतर जे काही उच्च शिक्षण, जे पदवीचं शिक्षण, पदव्युत्तर शिक्षण हे देण्याचं काम डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून करण्यात येऊ लागलं. आणि या डेक्कन एज्युकेशन सोसायटीला त्या काळामधल्या बऱ्याच ज्या काही सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याचं काम अनेक जे काही सहकारी त्यांचे होते त्यांनी देण्यास प्रारंभ केला. त्यामध्ये प्रामुख्याने शाहू महाराजांच्या सहकार्य लाभलं गेलं. त्याचबरोबर अन्य जे काही सामाजिक सुधारणेला पाठिंबा देणाऱ्या लोकांनी आर्थिक मदत करायला सुरुवात केली आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही 1884 मध्ये स्थापन झाली आणि या सोसायटीच्या माध्यमातून तरुण वर्गाला जे काही पदव्युत्तर शिक्षण मिळायला लागलं. पाश्चिमात्य शिक्षणाचा अंगीकार करण्यास प्रारंभ झाला, पाश्चिमात्य शिक्षण त्याच्या माध्यमातून देण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे समाजामध्ये एक बदलाची पार्श्वभूमी निर्माण झाली. भारतीय इतिहास, संस्कृती समजून घेण्याबरोबरच पाश्चिमात्य शिक्षणाचा अंगीकार वाढल्यामुळे आपली संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती यामधला जे काही साम्य भेद समजण्यास मदत होऊ लागली आणि जी ब्रिटिश सत्ता ही भारतावर अधिराज्य गाजवण्याची किंवा राज्य प्रस्थापित करणारी सत्ता ही किती प्रगत आहे आणि त्यांनी केलेले बदल किंवा त्यांच्यामध्ये झालेला आमूलाग्र बदल हे भारतासाठी सुद्धा आवश्यक आहे, तसाच बदल आवश्यक आहे ही जाणीव या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून करण्यात येऊ लागली. त्यामुळे विदेशी जे काही पाश्चिमात्य शिक्षणाची संस्कृती, त्या ठिकाणचं तत्त्वज्ञान, भाषा हे समजण्याबरोबर भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, त्याचबरोबर भारतातलं जे काही विविध तत्त्वज्ञान या विविधांगी बाबी, संस्कृत आणि अन्य भाषा ज्या काही असतील भारतातल्या ह्या सर्व भाषा शिकवण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे एक शिक्षणाचा प्रवाह उच्च शिक्षणास घेण्यास प्रारंभ होऊ लागला. यामुळे अनेक जे काही सुशिक्षित तरुण हे वेगवेगळ्या माध्यमातून जे काही वकिली असतील किंवा अन्य क्षेत्रामध्ये एक बदलाची पार्श्वभूमी निर्माण करण्यास त्यांनी प्रारंभ केला. अशा स्थितीमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी ब्रिटिश सरकारला ज्या काही इंग्लिश स्कूल सारख्या जे काही शाळा असतील त्याच पद्धतीने मोफत व सक्तीचं शिक्षण
देण्यात यावं ही एक भूमिका मांडली. याचा प्रमुख हेतू काय होता, तर समाजातल्या तळागाळातल्या सर्व विद्यार्थ्यांनी जे काही वंचित, बहुजन किंवा अस्पृश्य म्हणून समजला जाणारा वर्ग होता, या वर्गाला सुद्धा मोफत शिक्षण मिळालं पाहिजे आणि या शिक्षणामुळे परिवर्तनाची लाट किंवा बदलाची पार्श्वभूमी निर्माण होईल, अशा प्रकारची पार्श्वभूमी निर्माण करण्यात येऊ लागली. म्हणजे जे मोफत शिक्षण दिल्यामुळं अनेक जे काही ज्या लोकांना शिक्षण घेण्याची जी काही अ, आवड निर्माण होईल, त्याचबरोबर शिक्षण घेण्याचा त्यांच्याकडे पैसा नसेल, त्यांना त्या गोष्टी साध्य होतील. अशा पद्धतीने शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी ब्रिटिश सरकारला गोपाळ गणेश आगरकरांनी वेळोवेळी निवेदन देऊन किंवा विनंती करण्यास प्रारंभ केला. आणि त्या पद्धतीने अनेक शाळा किंवा अनेक ठिकाणच्या संस्था निर्माण होण्यास प्रारंभ झाल्या आणि जे उच्च शिक्षित तरुण हे त्या काळामध्ये या मोफत शिकवल्या जाणाऱ्या शाळेमध्ये अध्यापन करण्यास त्यांनी प्रारंभ केला. त्यानंतर इसवी सन 1800 जवळपास 15 ऑक्टोबर 1885 मध्ये म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही 1884 मध्ये स्थापन झाली. त्यानंतर इसवी सन 1885 मध्ये फर्ग्युसन कॉलेज, जे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गतच एक फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करण्यात आली, ती म्हणजे 1885 मध्ये. आणि हे कॉलेज सुद्धा उच्च शिक्षणाचं देण्यास प्रारंभ त्या ठिकाणी झालं. आणि या ठिकाणी इसवी सन 1892 ते 1895च्या कालखंडामध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी या फर्ग्युसन कॉलेजचं प्राचार्यपद सांभाळलं आणि आपल्या ज्या शैक्षणिक वाटचालीला त्यांनी या प्राचार्य पदावर आल्यानंतर विविधांगी बदल करण्यास प्रारंभ केला. त्याचबरोबर नाविन्यपूर्ण अशा बाबी या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये त्यांनी सुरुवात केल्या. त्यामुळे एक शिक्षणाचा प्रवाह हा महाराष्ट्रामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी प्रारंभ झाला आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीमुळे ज्या काही तरुण वर्गांना जे शिक्षणापासून वंचित राहत होते किंवा जे काही प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यानंतर शिक्षण मिळत नव्हतं, मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेणं हे त्यांना परवडणार नव्हतं, हे पुण्यासारख्या ठिकाणी त्यांना शिक्षण घेता आलं आणि या शिक्षणाच्या माध्यमातून वैचारिक अधिष्ठान किंवा विचारक्षमता वाढण्यास प्रारंभ झाला. आता ज्या काही गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दलची माहिती पाहत असताना सर्वप्रथम त्यांनी मोफत एज्युकेशन म्हणजे मोफत शिक्षण देण्यासाठी म्हणजेच सर्व तळागाळातील व्यक्तींना देण्यासाठी म्हणून त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केलं. त्याचबरोबर स्त्री शिक्षणाला त्यांनी प्राधान्य दिलं. तर गोपाळ गणेश आगरकर हे कर्ते सुधारक म्हणून ओळखले जातात. त्यांनी जे काही स्त्रियांचा जे काही हक्क, अधिकार, स्वातंत्र्य आणि ज्या काही व्यक्ती स्वातंत्र्यावर ज्या गदा निर्माण होणाऱ्या बाबी, त्यामध्ये जे काही पितृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये जे काही असणारं नियंत्रण, त्याचबरोबर स्त्रियावर होणारे जे काही पडदा पद्धत असेल, बालविवाह असतील किंवा जठरविवाह असतील, अशा पद्धतीवर सामाजिक कार्यामध्ये वेळोवेळी एक संदेश देण्याचं किंवा उपदेश देण्याचं काम केलं. पुढे त्यांनी स्त्री व पुरुषांना एक शिक्षणाचा अधिकार, मोफत व सक्तीचं शिक्षण दिलं जावं, त्यामुळे जे काही सर्व घटकातील लोक शिक्षणाच्या प्रवाहात येईल अशी भूमिका त्यांची होती. जे स्त्री शिक्षण दिले जात होतं यासाठी स्त्रियांसाठी म्हणजे मुलींसाठी स्वतंत्र शाळा आणि मुलांसाठी स्वतंत्र शाळा या बाबीपेक्षा स्त्री पुरुषांना समान व एकत्र शिक्षण दिलं पाहिजे ही भूमिका गोपाळ गणेश आगरकरांची होती. आणि या हेतूचा किंवा या ज्या काही बाबीचा त्यांनी उल्लेख का केला किंवा एक विचार मांडला, तर स्त्री आणि पुरुष या दोघांनाही एकमेकाशी संवाद साधता येईल, त्याचबरोबर स्त्री आणि पुरुषामधली जी काही विषम जी दरी किंवा जे काही बाबी अडथळे आहेत हे पूर्णपणे दूर होतील. त्यामुळे स्त्री आणि पुरुषांना समान व एकत्र शिक्षण दिल्यामुळे एक सामाजिक बांधिलकी निर्माण होईल. एकमेकाचे आधार जे विचार असतील किंवा एकमेकाबद्दलचे मत असतील हे जाणून घेण्याची एक संधी मिळेल. त्याचबरोबर स्त्रियांना बोलण्याचा किंवा आपलं जे काही वैचारिक विचार मांडण्याचं एक व्यासपीठ मिळेल. अशा पद्धतीने तत्कालीन स्थितीमध्ये स्त्री पुरुषांना समान एकत्र शिक्षण देण्याची जी गरज आहे हे गोपाळ गणेश आगरकरांनी सुरुवात केली. त्यानंतर ज्या काही आपल्या सुधारक या वृत्तपत्राच्या माध्यमातून तत्कालीन स्थितीमध्ये गोपाळ गणेश आगरकरांनी जी 1881 ते 87च्या कालखंडामध्ये केसरी या वृत्तपत्राचे संपादक, केसरी या साप्ताहिकाचं संपादक पद भूषवलं होतं, ते सोडून दिल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि ज्या काही न्यू इंग्लिश स्कूल असेल किंवा न्यू इंग्लिश स्कूलचा सुद्धा त्यांनी तिथून राजीनामा दिला
आणि एक सामाजिक सुधारणेकडे त्यांची वाटचाल सुरू झाली. आणि सामाजिक सुधारणा करत असताना ज्या लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकरांमध्ये मतभेद झाले, की सर्वप्रथम सामाजिक सुधारणा असावी की राजकीय सुधारणा. तर गोपाळ गणेश आगरकर हे सामाजिक सुधारणाला प्राधान्यक्रम देणारे होते आणि लोकमान्य टिळक हे राजकीय सुधारणाला प्राधान्य देणारे होते. आणि या दोघांमध्ये मतभेद होण्याचं कारण म्हणजे ज्या सामाजिक सुधारणा सर्वप्रथम समाज सुधारला तर राजकीय सुधारणा होतील, हे आगरकरांचं मत होतं. आणि लोकमान्य टिळकांचं मत होतं की जे राजकीय बदल झाला तर सामाजिक सुधारणा होते. पण वेगवेगळ्या हेतूने जे काय महाराष्ट्रामधला जो समाज किंवा सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने या दोनही महान समाज सुधार व्यक्तींनी वेगवेगळ्या पद्धतीने कार्य केले. त्यामध्ये गोपाळ गणेश आगरकरांनी आपल्या 1888 मध्ये ज्या काही सुधारक या वृत्तपत्राच्या माध्यमातून तत्कालीन स्थितीमध्ये एक सुधारणेसाठी वेगवेगळे लेख मांडण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे शिक्षणाचं जे काही शिक्षणाबद्दलची जी समाजामध्ये असणारा दुराग्रह किंवा समाजामध्ये असणारी अनास्था हे दूर करण्यासाठी तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही शिक्षणावर त्यांनी वेगवेगळे लेख लिहिण्यास सुरुवात केली. आणि प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं असावं आणि त्याचबरोबर ज्या काही स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार, त्याचबरोबर जे काही स्त्री शिक्षणाचा आग्रह धरताना तत्कालीन स्थितीमध्ये त्यांनी ज्या मुली शिक्षण घेत आहेत अशा सर्व मुलींचं कौतुक करण्यासाठी त्यांचा सत्कार करणे किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून त्यांनी लेखन करायला सुरुवात केलं. म्हणजे ज्या स्त्रिया शिक्षण घेत आहेत त्यांचा आपल्या सुधारक या वृत्तपत्राच्या माध्यमातून लिखाण करणे, त्यांचं नावे किंवा त्यांनी करत असणाऱ्या ज्या काही शिक्षणाच्या माध्यमातून जे शिक्षण घेत आहेत या सर्व बाबीचा उलगडा सुधारक या वृत्तपत्राच्या माध्यमातून करू लागले. आणि आगरकरांनी जे मुलामुलींचं सक्तीचं शिक्षण म्हणजे मुलामुलींना सक्तीचं शिक्षण आणि समान शिक्षण दिलं पाहिजे अशा पद्धतीचा लेख तत्कालीन स्थितीमध्ये मांडला. आणि या लेखाच्या माध्यमातून स्त्रियांच्या ज्या काही चरित्र म्हणजेच ज्या काही त्यांच्या जीवनामध्ये बदल कसा घडून येतो, त्याचबरोबर ज्या बालविवाह असतील, जठरविवाह असतील किंवा जे काही लहान वयामध्ये त्यांना विधवेचं जीवन जगावं लागतं, आपला पती वारल्यानंतर ज्या स्त्रियांना विधवेचं जीवन जगावं लागत होतं त्यांच्या हालापेष्टा, त्याचबरोबर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि स्वतःच्या पायावर उभा टाकता यावं यासाठी शिक्षण किती महत्त्वपूर्ण आहे अशा बाबीचा त्यांनी आपल्या लेखाच्या माध्यमातून किंवा लिखाणाच्या माध्यमातून सांगण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर एक स्त्री शिकली तर आपले पूर्ण कुटुंब शिकू शकते आणि स्वतःचं आणि स्वतःच्या मुलांचं संगोपन करताना एक योग्य पद्धतीने आणि एक आपला जो काही प्रपंच किंवा संसार असेल तो पूर्णपणे योग्य रीतीने सांभाळता येईल अशा प्रकारचं लिखाण तत्कालीन स्थितीमध्ये आगरकरांनी आपल्या शैक्षणिक कार्यामध्ये करायला सुरुवात केली. त्याचबरोबर स्त्रियांचा जे काही स्वातंत्र्य असतील, व्यक्ती स्वातंत्र्य असतील यावर सुद्धा तत्कालीन स्थितीमध्ये आगरकरांनी मत मांडण्यास सुरुवात केली. आणि यामुळे ज्या काही समाजामधल्या शिक्षणाच्या प्रवाहामुळे प्रगतीमध्ये ज्या अडथळा निर्माण होणाऱ्या होत्या त्या अडथळा दूर करण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या वेगवेगळ्या शिक्षण संस्था त्याच्यामध्ये त्यांनी 1881-87 मध्ये ज्या केसरीच्या संपादक पद भूषवलं होतं त्यामध्ये मांडलेले लेख, त्याचबरोबर 1888 मध्ये स्वतंत्र सुधारक या साप्ताहिकाची सुरुवात केली त्या माध्यमातून मांडलेले लेख, त्याचबरोबर 1880 मध्ये ज्या न्यू इंग्लिश स्कूलच्या सहाय्याने शिक्षणाचा प्रवाह शिक्षण देण्याचं काम केलं, त्याचबरोबर 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षणास प्रारंभ केला. त्यानंतर 1885 मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली, त्या स्थापनेमध्ये त्यांनी प्रमुख सहभाग नोंदवला. त्याचबरोबर 1892 ते 95च्या कालखंडामध्ये या फर्ग्युसन कॉलेज जे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून निर्माण झालेलं होतं तिथे प्राचार्यपद म्हणून भूषवलं. अनेक भारताची संस्कृती, प्राचीन इतिहास, विदेशी संस्कृती, विदेशी लोकांचं साहित्य या सर्व बाबीचा आपल्या शिक्षणामध्ये अंगीकार करायला सुरुवात केलं. त्यामुळे समाजामध्ये परिवर्तनाची लाट निर्माण झाली आणि जागतिक इतिहास जगाची ओळख निर्माण होण्यास प्रारंभ झाली. त्याचबरोबर स्त्री शिक्षणाचा त्यांनी एक सरकारकडे मागणी केली. त्याचबरोबर स्त्री आणि पुरुषांना समान पद्धतीने एकत्र शिक्षण देण्याची जी पद्धत अवलंबावी यासाठी तत्कालीन स्थितीमध्ये ब्रिटिश सरकारला एक त्यांनी सल्ला दिला आणि त्या पद्धतीने कार्य करण्यास त्यांनी प्रारंभ केला. अशा पद्धतीने गोपाळ गणेश आगरकर हे
ज्या काही सामाजिक सुधारणा करण्यास सामाजिक सुधारणेबरोबरच त्यांनी शैक्षणिक कार्य पूर्णपणे करण्याचं काम केलं. त्यामुळे महाराष्ट्रामधल्या आधुनिक समाजसुधारकापैकी एक म्हणून गणेश आगरकरांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. तर आजच्या पिरियडमध्ये आपण गोपाळ गणेश आगरकर यांच्या शैक्षणिक कार्याबद्दलची माहिती पाहिली. याबरोबरच प्रकरण तिसरे हे गोपाळ गणेश आगरकरांबद्दलची माहिती पाहत असताना त्यांचं प्रारंभिक जीवन, सामाजिक कार्य आणि शैक्षणिक कार्य पूर्णपणे संपलेलं आहे. तर उद्याच्या आपल्या पिरियडमध्ये आपण प्रकरण 4 जे शेवटचं प्रकरण विठ्ठल रामजी शिंदे आणि या आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारकांची माहिती पूर्णपणे अभ्यासणार आहोत.